ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अश्विन अस्मिताला समजावत असतो. तर पूर्णा म्हणतात, अस्मिता समजतंय ना, तुला कळते ना. तर अश्विन म्हणतो, अस्मिताई, आता तुला काळजी घ्यायला हवी. खरंच तर आपण सगळ्यांनीच हिचं मन कसं जपता येईल आणि हिच्या मनावरचं हे दडपण कसं दूर करता येईल यासाठीच आता विचार करायला हवा आणि तशीच पावले उचलावी लागतील. कारण जर असंच वारंवार घडत राहिलं तर अस्मिताईच्या आणि बाळाच्या जीवाला धोका आहे. अस्मिताई, प्लीज या, सगळ्यातून बाहेर पड. तर प्रतापराव म्हणू लागतात, अस्मिता, आता त्या माणसाचा विषयच काढू नकोस. त्या माणसाचा विषय तुझ्या डोक्यातून कायमचा काढून टाक. खरं तर त्या माणसालाच तुझ्या डोक्यातून कायम काढून टाक. खरं तर जोपर्यंत तो माणूस इथे आहे तोपर्यंत अस्मिताला त्रास होतच राहणार. तर अश्विन म्हणतो, परंतु अस्मिताई, या सगळ्यातून आता तुला सावरायला हवं बाळासाठी. कारण हे असंच होत राहिलं तर खरंच धोक्याचं आहे. मी आता एक छोटा भाऊ म्हणून नाही, तर डॉक्टर म्हणून तुला सांगतोय की सचिनचा विषय डोक्यातून काढून टाक. त्याचा विचार तू करू नकोस. परंतु या सगळ्यामुळे अस्मिताला मात्र त्रास व्हायचा काही कमी होत नसतो. कारण सचिनवर तिने मनापासून प्रेम केलेलं असतं आणि सचिनने दिलेला धोका तिला सहनही होत नसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, या सगळ्याचा सचिनला मात्र काहीही फरक पडलेला नसतो. परंतु पूर्णाजी मात्र भरपूर चिडलेले असतात. पूर्णाजी प्रतापरावांना म्हणतात, हे सगळं काही त्या सचिनमुळे होत आहे. त्या माणसामुळे अस्मिताला त्रास होत आहे. एकीकडे या माणसाचं वागणं सहन करायचं तर दुसरीकडे त्या तन्वीचं. आता पूर्णाजींना पाहताच सचिन काळजी असण्याचं नाटक करतो आणि प्रतापरावांना विचारतो, डॅड अस्मी. परंतु आता प्रतापराव खूप चिडतात आणि म्हणू लागतात, अजूनपर्यंत तू इथेच आहेस. तुला इथून जायला सांगितलं होतं ना, पण तू अजूनही गेला नाहीयेस. तर त्याचवेळी कल्पनाताई त्या ठिकाणी येतात आणि म्हणतात, सचिन, मी तुला काय म्हणाले होते की आत्ताच्या आता इथून निघून जायचं, पण अजूनपर्यंत तू इथे काय करतोयस? मी तुला म्हणाले होते की यानंतर तू या घरात राहायचं नाही, तरी सुद्धा तू अजूनही इथेच आहेस. तर प्रतापराव सचिन म्हणतात, सचिन, आज जे काही घडलंय त्याने तुझं पोट भरलं नाहीये का? तुझं मन भरलं नाहीये की अजूनही तू अस्मिताला त्रास देण्यासाठी इथेच थांबलायस? आता जे काही घडलंय त्यानंतर या घरात तुला जागा नाही. आता हे ऐकल्यानंतर सचिनला धक्काच बसतो. सचिन म्हणतो, डॅड, तुम्ही हे काय बोलताय हो? मी माझ्या घरी जायचं आहे. तर प्रतापराव म्हणतात की हो, तू आत्ताच्या आता इथून निघून तू तुझ्या घरी जायचं आहे. इथे एक क्षणभरही थांबायचं नाही. तर सचिन म्हणतो, डॅड, पण ते कसं शक्य आहे? मी घरी जाईन ते माझ्या अस्मीला आणि माझ्या बाळाला घेऊनच आम्ही तिघेही आमच्या घरी जाणार आहोत. परंतु तोपर्यंत मला अस्मीला सोडून जाता येणार नाही. मला खरंच तिची काळजी वाटत आहे. अहो, मी खरंच काही केलं नाही. तर प्रतापराव म्हणतात, हो का? तर सचिन म्हणतो, हो डॅड, ती हायपर झाली. तर प्रतापराव म्हणतात, कोणामुळे? तुझ्याचमुळे ना. तुझ्या अशा वागण्यामुळे आज अस्मिताला त्रास झाला आहे. या सगळ्याला तू जबाबदार आहे सचिन. तुझ्यामुळे आज तिची ही अवस्था आहे. असं म्हणत प्रतापराव सचिनच्या अंगावर धावून येतात आणि म्हणू लागतात, आज तुझ्यामुळे आमच्या मुलीचा जीव धोक्यात आहे. आज तुझ्यामुळे, तुझ्या या वागण्यामुळे आणि तू जे काही केलेस ना त्यामुळे तिला तर तुझी लाज वाटत आहे. खरं तर तिला समोर पाहायचंही नाहीये. त्यामुळे प्लीज आता आमच्यावर उपकार कर आणि इथून निघून जा. असं म्हणत प्रतापराव सचिन समोर हात जोडतास. सचिन मात्र घाबरून गेलेला असतो. सचिन म्हणतो, डॅड, मॉम, प्लीज असं काही बोलू नका ना. आपण शांतपणे यावर बोलू ना. खरं तर आपण असं करूयात की आता अस्मिताला समजावण्याची वेळ आहे. खरं तर अस्मिता उगाचा चिडचिड करते, डोक्यात राग घालून घेते आणि वेड्यासारखे वागते. आता मात्र प्रतापराव खूप चिडतात आणि म्हणू लागतात, सचिन, माझी मुलगी वेडी नाहीये. या सगळ्यामध्ये तिची काहीच चूक नाही. तू जे काही केलेस ते विसरून गेलायस का? तिच्या रागामागे जे काही कारण आहे
ना ते बोलायला मलाही लाज वाटत आहे. तर पूर्णाजी म्हणतात, सचिन एक नवरा म्हणून तू हरलायस तर सचिन, म्हणतो पूर्णाजी. तर पूर्णाजी सचिनला म्हणतात, अरे मूल जन्माला येण्या अगोदरच तू बेजबाबदार बाप झालायस आणि हे तू सिद्ध करून दाखवले सचिन, तुझ्या वागण्यातून. तर कल्पना ताई म्हणतात, खरंच तर आमचीच चूक झाली की तुला आम्ही पहिल्यांदाच घराबाहेर काढलं नाही. खरं तर त्याच वेळी तुला हाताला धरून घराबाहेर काढायला हवं होतं. तुझी थेर बघूनही आम्ही गप्प राहिलो. ती फक्त अस्मितासाठी, अस्मिताला काय वाटेल यासाठी आम्ही शांत राहिलो होतो. परंतु आता अस्मितालाच तिच्या डोळ्यासमोर तू नको आहेस आणि तुझा हा निर्लज्जपणा माझ्या मुलीचा जीव घेईल असंच वाटायला लागलं आहे. तर प्रतापराव म्हणतात, आणि सचिन एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुझ्यामुळे जर माझ्या मुलीला काही झालं तर तू खासावर कसा चढशील याची खात्री मी करून घेईन. आता मात्र सचिन पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. खरं तर सचिन त्यांच्या घरात राहण्यासाठी नाटक करण्याचा प्रयत्न करत असतो, चांगुलपणाचा आव आणत असतो. परंतु प्रतापराव, कल्पनाताई किंवा पूर्णाजी यांच्यावर सचिनच्या नाटकाचा काही फायदा होत नसतो. तर प्रतापराव रागाने सचिनला म्हणतात, आणखीन काय होण्याचं बाकी आहे की त्याची तू वाट बघतोयस, पण आम्हाला अजून काही होण्याची वाट पाहायची नाही. त्या अगोदरच तू इथून निघून जा. सचिन म्हणतो, प्लीज प्लीज तुम्ही असं काही करू नका. हो, तर तुम्हाला जी परीक्षा घ्यायची आहे ती घ्या. त्या प्रत्येक परीक्षेमध्ये उतरण्याची माझी तयारी आहे. परंतु प्लीज मला अस्मितापासून दूर करू नका. मी अस्मी शिवाय नाही राहू शकत. असं म्हणत सचिन हातापाया पडण्याचा प्रयत्न करत असतो. आता सचिन काही घराबाहेर पडायला तयार नसतो आणि म्हणूनच पूर्णाची प्रतापरावांना म्हणतात, प्रताप हा असा ऐकणार नाही. याच्या हाताला धरूनच त्याला घराबाहेर काढावं लागेल. अस्मिताला दिलेल्या त्रासाची त्याला हीच शिक्षा द्यावी लागेल. आता प्रतापराव क्षणाचाही विलंब न करता सचिनचा हात पकडतात आणि त्याला धक्के मारून घराबाहेर काढतात. सचिन म्हणतो, डॅड प्लीज माझं ऐका. तर प्रतापराव म्हणतात, निघ यापुढे, तुझं तोंडही दाखवू नकोस. जा, तू तुझ्या घरी जा. तुझे आईबाप आहेत ना, मग जा त्यांच्याकडे. पुन्हा इथे येऊ नकोस. आता मात्र सचिनच ऐकून घ्यायला कोणीही तयार नसतं आणि शेवटी सर्वांनी सचिनला घराबाहेरचा रस्ता दाखवलेला असतो. सचिन आता रागानेच तिथून निघून जातो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन, सायली आणि पोलिसांची टीम आता सुमन काकूंच्या शोधात असतात आणि त्याचवेळी अर्जुनला कल्पना ताईंचा फोन आलेला असतो. अर्जुन म्हणतो, मम्माचा फोन. आता इन्स्पेक्टर साहेबांची परवानगी घेऊन अर्जुन फोन उचलतो. तर अर्जुन म्हणतो, हॅलो मम्मा, बोल ना. तर कल्पनताई म्हणतात, अर्जुन. तर अर्जुन म्हणतो, काय झालंय मम्मा, तुझा आवाज असा काय येत आहे, काय घडले नक्की. तर कल्पनताई म्हणतात, आज पुन्हा एकदा अस्मिता आणि सचिनची वादावादी झाली आणि त्यामध्ये सचिनचा अस्मिताला धक्का लागला. ती खाली पडली आणि आता तिची तब्येत पुन्हा एकदा खालावली आहे. तिची तब्येत एवढी खराब झाली की आम्हा सगळ्यांनाच तिची काळजी वाटत आहे. तर आता अर्जुन म्हणू लागतो, बस झालं, सचिनचे हे नखरे यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत. मी आल्यानंतर मला तो घरात दिसायलाही नको. कल्पनात ताई म्हणतात, आता तुला तो दिसणारही नाही, कारण तुझ्या डॅडने हाताला धरून धक्के मारत त्याला घराबाहेर काढलं आहे. परंतु आम्हा सगळ्यांना अस्मिताची काळजी वाटत आहे. अर्जुन म्हणतो, मम्मा काळजी करू नको, मी आणि सायली येतच आहोत. सायली म्हणते, हो काय झालंय. अर्जुन म्हणतो, एक मिनिट. अर्जुन कल्पना ताईंना म्हणतो की आता अस्मी ताईला कोणताही त्रास झालेला चालणार नाही. मी आणि सायली येतोय मम्मा, तू काळजी करू नकोस. असं म्हणत आता सायली, अर्जुन पोलिसांची परवानगी घेतात आणि धावत पळत खरी सायला निघतात. तर दुसरीकडे अस्मिताला खूप त्रास होत असतो. कल्पनाताई अस्मिताला सावरतात आणि म्हणू लागतात, अस्मी बाळा, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तू असा त्रास करून घेतलास तर तुलाच फोन आणि मुलाला खूप त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुझ्या बाळाला धोका निर्माण होऊ शकतो. अस्मिता बाळा,
तू डोळे बंद कर आणि थोडे वेळ शांत पडून राहा बरं. अस्मिताला मात्र काही सहन होत नसतं. जे काही सचिनच वागणं असतं त्यामुळे अस्मिता पूर्णपणे बिथरून गेलेली असते आणि यामुळेच सगळ्यांना खूप काळजी वाटत असते. आणि आता धावत पळत सायली, अर्जुन सुद्धा खरी पोहोचलेले असतात. घरी येऊन पाहतात तर सर्वांची ती अवस्था. सर्वजण अस्मिताच्या काळजीत असतात आणि हे सगळं काही शांतपणा पाहून सायली, अर्जुनला खूप वाईट वाटतं. कल्पनाताई रडत असतात. आता सायली किचनमध्ये जाते, कल्पनाताईंना सावरते आणि म्हणू लागते, आई प्लीज तुम्ही रडू नका, तुम्ही स्वतःला सावरा. आता अस्मिता ताई ठीक आहेत ना, मग तुम्ही एवढी काळजी का करताय. कल्पनाताई रडतच म्हणतात, सायली माझ्या पोरीच्या नशिबात काय दिलीय मला काहीच कळत नाही. या दिवसात तिच्या चेहऱ्यावर आनंद असायला हवा, परंतु सचिनने तिच्या चेहऱ्यावरचा आनंदच हिरावून घेतला आहे. आज माझ्या अस्मिताला मला खुश ठेवायचं होतं, तिला आनंदात पाहायचं होतं, परंतु या सचिनने तिच्या आयुष्यात एवढा काही अंधार निर्माण केला आहे, एवढं मोठं वादळ आणलं आहे की तिच्या चेहऱ्यावरच हसूच निघून गेले. मला खरंच अस्मिताची खूप काळजी वाटत आहे. तर आता अर्जुन म्हणू लागतो, डॅड बरं झालं मी येण्या अगोदरच तुम्ही त्या सचिनला घराबाहेर काढलं. मी असताना जर तो इथे असला असताना तर आता मी त्याचा जीव घेतला असता. प्रतापराव म्हणतात, मी नुसतं घराबाहेर काढलं नाहीये तर चांगलाच अपमान करून आणि हाताला धरून त्याला धक्के मारत घराबाहेर काढला आहे. खरं तर माझ्या मुलीला त्याने जो काही त्रास दिला त्यापुढे हे तर काहीच नाहीये, परंतु हे सगळं काही एक बाप म्हणून मी अगोदरच करायला हवं होतं. हे सगळं काही करायला मला असं वाटते की खरंच खूप उशीर झाला. तर आता पूर्णा म्हणू लागतात, खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये अस्मिता भरडली जात आहे. तिचे आता दिवसही भरत आले आहेत आणि अशा अवस्थेत तिची तब्येतही खालवत चालली आहे. काय करावं काहीच कळत नाहीये. काही करून या सगळ्यातून अस्मिताला आपल्याला सावरायला हवं. तर आता अर्जुन कल्पना ताईंना म्हणतो, मम्मा आता अस्मिता ताई तिच्या रूममध्येच आराम करत असेल ना. तर कल्पनात ताई म्हणतात, आत्ता कुठे तिला बरं वाटते, ती अजूनपर्यंत फक्त सचिनचा विचार करत होती, परंतु आता अश्विनने तिला इंजेक्शन दिलेत आणि त्यामुळे तिला शांत झोप लागली आहे. परंतु उठल्यानंतर पुन्हा एकदा तिच्या डोळ्यासमोर तोच विषय असेल. तर सायली कल्पनाताईंना सावरते. कल्पनाताईंना अश्रू अनावर होत असतात. सायली म्हणते, आई तुम्ही सुद्धा जाऊन थोडा आराम करा. जेवण झाल्यानंतर मी तुम्हाला आवाज देईन. परंतु आई तुम्ही एवढी काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली अस्मिताला काही होणार तर नाही नाग, तीच बाळणपण सुखरूप होईल ना, सगळं काही ठीक होईल ना. सायली म्हणते, आई तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होणार आहे. आपण सर्वजण आहोत ना अस्मिताई सोबत, मग काहीही होणार नाही. तुम्ही एवढा विचार नका करू. एकदा का त्यांचं बाळ तुमच्या मांडीवर खेळू लागलं ना की तुम्ही सगळं काही विसरून जाल आणि अस्मिता ताईंच्या चेहऱ्यावरच सुद्धा हसू पुन्हा येईल. नका काळजी करू. तर पूर्णाजी देवाला हात जोडत म्हणतात, असंच होऊ देत, अस्मिताच सुख तिला पुन्हा मिळू देत. तर सायली कल्पना ताईंना म्हणते, आई तुम्ही शांत व्हा आणि जाऊन आराम करा. अस्मिता ताईंना काही लागलं तर मी आहे इथे. आता कल्पनाताई सुद्धा त्यांच्या रूममध्ये निघून जातात. परंतु इकडे सायली अर्जुनला मात्र घरातील सर्वांची आणि सगळ्यात जास्त अस्मिताची काळजी वाटत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळत किल्लेदारांच्या घरी आता इकडे रविराज सर आणि प्रतिमा आत्या या दोघांनाही सुमन काकूंची काळजी वाटत असते. तर रविराज सर म्हणू लागतात, आज सुमन अजूनही घरी आली नाहीये, तिचा काही पत्ता नाहीये आणि तरीसुद्धा या नागराजला मात्र काहीच फरक पडत नाहीये. हा नक्की कुठे उंडरायला गेलाय ना, मला तर काहीच कळत नाही. तर प्रतिमा आत्या म्हणतात, मी तर भाऊजींचा विचारही करत नाही. भाऊजींना कुठे जायचं आहे ना तिथे जाऊ देत. मला तर त्यांच्याशी काही देणं घेणंही नाही, परंतु मला सुमनची काळजी. सुमन अजूनपर्यंत घरी आली नाही, कुठे असेल ती. मला तर खरंच तिची काळजी वाटत आहे. अजूनपर्यंत
तिचा काहीच पत्ता लागलेला नाहीये. आणि त्याचवेळी नागराज काका घरी आलेले असतात. आता प्रतिमा हत्या आणि रविराज सर या दोघांनाही पाहून नागराज काका मनाशीच म्हणतात, ही दोन मांजर मला आडवी जाणार, हजार प्रश्न विचारणार. आणि त्याचवेळी रविराज सर नागराज काकांना पाहतात आणि म्हणतात, नागराज, तू आता नागराज काका चालतानाच टोल जाण्याचं नाटक करतात. रविराज सर म्हणतात, नागराज, तू दारू पिऊन आला लायस. नागराज काका म्हणतात, मग काय करू सांग ना दादा. अरे, माझी सुमन इथे नाहीये. सुमनचा काहीच पत्ता लागत नाहीये. ती कुठे गेली आहे, ती कशी आहे, मला काहीच कळत नाही. मग मी काय करू सांग ना दादा. मला सुमनची काळजी वाटत आहे. असं म्हणत नागराज काका आता रविराज सरांचे हात धरतात आणि म्हणू लागतात, दादा, अरे प्लीज माझ्या सुमनला शोध ना, मी तर एकटा पडलोय. आता मात्र रविराज सर नागानेच नागराज काकांचे हात झिणकारून लावतात आणि म्हणतात, नागराज, तुला काय वाटते रे, तू दारू पिलीस तर सुमन परत परत येणार आहे का? तुझी ही नाटक बंद कर. तर प्रतिमा त्या नागराज काकांना म्हणू लागतात, भाऊजी, या अगोदरच तुम्ही सुमनशी नीट वागला असताना तर आज ही वेळ आलीच नसती. तर नागराज काका नाटक करत म्हणतात, वहिनी, तुम्हाला काय वाटते, मी एवढा त्रास दिलाय का सुमनला? असं जर वाटत असेल तर माफ करा मला. असं म्हणत नागराज काका हात जोडण्याचं, माफी मागण्याचं नाटक करत असतात. परंतु नागराज काकांच्या अशा या वागण्यामुळे रविराज सर आणि प्रतिमा आते या दोघांनाही खूप राग येत असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सायली अर्जुनला अस्मिताची काळजी वाटत असते. अर्जुनची चिडचिड होत असते. सचिनच्या अशा वागण्यामुळे आपल्या बहिणीची झालेली ही अवस्था अर्जुनला पाहवतही नसते. अर्जुनला अस्मिताची काळजी वाटत असते. तर सायली म्हणू लागते की बाबांनी सचिन भाऊजींना घराबाहेर काढलं, हे खरंच खूप छान केलं. खरं तर त्यांना घराबाहेर काढण्याची गरज होती, परंतु या सगळ्यामुळे अस्मिता ताईंना त्रास होत आहे. अस्मिता ताईंची तब्येत खालावत आहे. या सगळ्याचा परिणाम अस्मिता ताईच्या तब्येती भरवत्य आणि म्हणूनच अस्मिता ताईंची काळजी वाटत आहे. मी तर त्याला जेलमध्येच पाठवलं असतं. तर अस्मिता प्रेग्नेंट नसती ना, तर मी लगेच पोलिसांना फोन केला असता आणि त्याला पोलिसांच्या हवाली केलं असतं. परंतु मला तसं करता आलं नाही, कारण अस्मिता ताईची काळजी वाटत होती. तिच्या या अवस्थेत तिला त्रास होऊ नये असंच वाटत होतं आणि म्हणूनच आतापर्यंत मी गप्प राहिलो, शांत राहिलो. अर्जुन खूप चिडलेला असतो. सायली त्याला शांत करते आणि म्हणू लागते, हे बघा, तुम्ही शांत व्हा. या सगळ्यातून बाहेर पडण्याची अस्मिता ताईना देवी. आई नक्कीच ताकद देईल. ती आहे आपल्या पाठीशी. आणि हो, आता तुम्ही शांत झोपा, कारण उद्या सकाळी पुन्हा एकदा आपल्याला सुमन काकूंना शोधायला जायचं आहे. त्याचवेळी अर्जुनच्या लक्षात येतं की आपण या सगळ्या गडबडीत मात्र सुमन काकूंचा शोध थांबवला आहे. आणि म्हणूनच अर्जुन सायलीला म्हणतो, सायली, तू झोप, आराम कर. मला तर झोप नाही लागणार, कारण माझी झोप उडाली आहे. असं म्हणत अर्जुन आता त्यांनी तयार केलेल्या त्या बोर्डच्या तिथे येतो आणि सगळे खुलासे, कुठले धागे कुठपर्यंत जोडले जातात, हे सगळं काही पुन्हा एकदा चेक करत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं नागराज काकांचा तमाशा काही थांबत नसतो. नागराज काका नाटक करत आता रविराज सर आणि प्रतिमा आत्या यांचे पाय धरत म्हणतात, मी तुमच्या पाया पडतो. हो, तर मी तुमची हवी तशी माफी मागायला तयार आहे, पण मला असं दूर नका करू, मला अंतर नका देऊ. वहिनी, मला असं दूर नको करूस. दादा, अरे मला दूर नको करूस. असं म्हणत ते पाया पडत असतात. त्यांची माफी मागण्याच नाटक करत असतात. आज तुम्ही मला असं दूर लोटत आहात. लहानपणीच माझे आई बाबा गेलेत, मी एकटा पडलो आहे. असं म्हणत नागराज काका रडण्याच नाटक करत असतात. रविराज सरांचा विश्वास जिंकण्याचा आणि त्यांना आपली दया यावी यासाठी हे सगळं काही नाटक चालू असतं. परंतु रविराज सरांना मात्र नागराज काकांचं वागणं अजिबातच आवडलेलं नसतं. तर नागराज काका नाटक करत म्हणतात, वहिनी, तुला माहीत नसेल,
परंतु हा दादा एकटा होता की ज्याने मला सांभाळलं, ज्याने मला लहानाचं मोठं केलं, मला कधीच काही कमी पडू दिलं नाही, सोबत माझ्या कायम असायचा. आणि आता हाच दादा मलाच सोडत आहे, मला दूर लोटत आहे. नाही दादा, असं दूर लोटू नकोस. तुझा हा नागराज एकटा पडला आहे, असं म्हणत नागराज काका रविराज सरांना मनवण्याचा प्रयत्न करत असतात. तर रविराज सर नागराज काकांना म्हणतात, नागराज, तू जर असाच वागत राहिलास तर तुझ्यासोबत नात तरी कसं ठेवणार नागराज? अरे, मला तुझ्यासोबत नात ठेवायची ही लाज वाटत आहे. आता मात्र नागराज काका रविराज सरांचा हात धरतात आणि म्हणतात, दादा प्लीज मला माफ कर, मी तुला प्रॉमिस करतो, मी असं परत कधीच करणार नाही, मी असं परत कधीच वागणार नाही. सुमन परत आली ना की मी नाही तिला त्रास देणार नाही, तिला छळणार नाही, मी तिला मारणार, मी खरंच तुम्हाला प्रॉमिस करतो. पण माझी सुमन परत येऊ देत, असं म्हणत नागराज काका हे सगळं काही नाटक करत असतात की जेणेकरून काही झालं तरी आपल्यावर संशय यायला नको. नागराज काका पुढे म्हणतात, मी दादा खरं सांगू का, माझ्या सुमनला मी फुलासारखं जपेन, मी तिला कधीच माझ्यापासून अंतर देणार नाही, कधीच तिला त्रास देणार नाही, पण त्यासाठी ती यायला तरी हवे ना. सुमन कुठे आहेस तू? सुमन ये ना परत, असं म्हणत नागराज काका रडण्याचं नाटक करतात आणि हळूवार त्या दोघांचीही दिशा भूल करत आपल्या रूमच्या दिशेने निघून जातात. तर दुसरीकडे अर्जुन या सगळ्याचा विचार करत असतो. आता सायली सुद्धा अर्जुन सोबत जागी असते. जे काही घडलं आहे त्या सगळ्याचा ते दोघेही पुन्हा एकदा विचार करतात. सगळे धागे दोरे पुन्हा एकदा जुळवण्याचा प्रयत्न करतात. आता सायली अर्जुनला विचारते, काही नवीन दिसतंय का? काही नवीन धागे जुळतात का? तर अर्जुन म्हणतो, सुमन काकूंच्या लास्ट लोकेशन पर्यंत आपण पोहोचलो तरी सुद्धा तिचा काहीच पत्ता लागला नाही, तिचा फोन सुद्धा स्विच ऑफ आहे. हाती तर काहीच येत नाहीये, कुठे असेल ती काहीच कळत नाहीये. तर त्यानंतर आता सायली म्हणू लागते, मुळात एक गोष्ट मला कळत नाहीये की सुमन काकू स्वतः गेली आहे की कोणीतरी तिला घेऊन गेला आहे. आता मात्र अर्जुन या गोष्टीचा विचार करू लागतो. तर सायली अर्जुनला म्हणते, म्हणजे बघा ना, आपण घराबाहेर पडलो त्या अगोदरच नागराज काका घराबाहेर पडलेत. आणि तर अर्जुन म्हणतो, आणखीन काय? तर सायली म्हणते, तन्वी सुद्धा खरी नव्हती, म्हणजे प्रिया सुद्धा खरी नव्हती. मग आपल्याला ज्या मुलीचा आवाज ऐकू आला ती प्रिया तर नव्हती ना. तर अर्जुन म्हणतो, मला सुद्धा असंच. परंतु त्याच वेळी अर्जुनला फोन आलेला असतो. अर्जुन आता फोन घेण्यासाठी जातो. तर अर्जुन सायलीला म्हणतो, सिनियरचा फोन आहे. तर रविराज सर अर्जुनला म्हणतात, अर्जुन, अरे तुम्ही सुमनचा शोध घेण्यासाठी गेला होता, तिथे नक्की काय घडलं? म्हणजे सुमन तर सापडली नाहीये, ती जर सापडली असती तर आपल्यासाठी आनंदच होता, परंतु नक्की तिथे काय घडलंय? आता अर्जुन घडलेला सर्व प्रकार रविराज सरांना सविस्तरपणे सांगू लागतो. आणि हे सगळं काही ऐकल्यानंतर रविराज सरांना धक्काच बसतो. तर अर्जुन रविराज सरांना म्हणतो, मी आता इन्स्पेक्टर साहेबांच्या फोनची वाट पाहत आहे. तर सायली अर्जुनला म्हणते, मलाही बोलायचं. तर सायली रविराज सरांना म्हणते, रविराज काका, मला एक सांगा, तुम्ही इथून गेल्यानंतर नागराज काका घरीच होते ना? म्हणजे ते दिवसभर घरीच असतील ना? तर रविराज सर म्हणतात, नाही, आत्ताच आलाय आणि ते सुद्धा दारूच्या नशेत. सुमन घरात नाहीये याचा त्याला वाईट वाटलं आहे, म्हणे सुमन नाही आहे इथे, तर मीच स्वतःला दारूत बुडवून घेतला आहे. आपण त्याच्यावर आरोप केले, ते त्याच्या मनाला लागलेत म्हणे. आता हे सगळं काही ऐकल्यानंतर सायली सगळ्या गोष्टींचा विचार करू लागते. तर अर्जुन म्हणतो, ब्रस सिनियर, मी ठेवतो फोन, असं म्हणत अर्जुन फोन ठेवतो. तर दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं, हळूहळू सुमन काकूंना शुद्ध येत असते. तर दुसरीकडे महिप्त शिकरे ही तिथेच असतात. नागराज काकांनी जे काही केलेलं असतं त्यामुळे महिप्त शिकरेनांना मात्र त्यांचा खूप राग आलेला असतो. महिप्त शिकरे म्हणतात, एकदा का इथून सुटलो ना की ते नाग्याला मी असं काही ठेचणार आहे ना की पाणी मागायला सुद्धा
त्याला वेळ मिळणार नाही असं म्हणत महिप्त शिखरे आता सुमन काकूंकडे पाहतात आणि म्हणू लागतात, नाग्या तर नेहमीच म्हणायचा की त्याची बायको बिनडोक आहे, मग तिचा हा बिनडोकपणा आज माझ्या कामी येईल एवढं मात्र नक्की असं म्हणत महिपा शिखरे सुमन काकूंकडे पाहतात. आता हळूहळू सुमन काकूंना शुद्ध येत असते. सुमन काकू शुद्धीवर आल्यानंतर पाहतात तर महिप शिखरे त्यांच्या बाजूला असतात आणि म्हणूनच सुमन काकू पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. आता महिप्त शिखरे सुमन काकूंच्या एकदम बाजूला आपली खुर्ची घेऊन जातात. सुमन काकू घाबरतात तर महिप शिखरे आपल्या तोंडातील बोळा काढून टाकतात. तर इकडे सुमन काकूंना चांगलाच खांब फुटलेला असतो. तर महिप्त शिखरे म्हणतात, घाबरू नका वहिनी, मी तुम्हाला काहीही करणार नाही. मलाही तुमची काळजी वाटते. तुमच्या नव्याने जे काही केले ना ते मला अजिबातच आवडलेलं नाहीये. पण वहिनी, तुम्ही घाबरू नका, काही करत नाहीये. 113% अहो वहिनी, मला सुद्धा तुमची काळजी वाटत आहे. तुमची ही अवस्था पाहून मला सुद्धा वाईट वाटत आहे. आता महिप शिखरे सुमन काकूंचा विश्वास जिंकण्यासाठी त्यांना नाटक करत म्हणू लागतात, माझं ठीक आहे, हो नाग्या माझा मित्र आहे. माझ्याशी तर त्याने गद्दारी केली, पण स्वतःच्या बायकोशी इतक्या वर्षाचा संसार, इतक्या वर्षाचा विश्वास, आणि तरीसुद्धा त्याने तुमच्यासोबत गद्दारी केली, हे मात्र मला अजिबातच आवडलेलं नाही. तर महिपा शिखरेस सुमन काकूंना म्हणतात, मी काय म्हणतो वहिनी, तुम्ही मला सोडवाल का? म्हणजे मी तुम्हाला अगोदर सोडवलं असतं, पण माझे हात मागे बांधलेले आहेत ना, त्यामुळे तुम्ही एक काम करा, अगोदर तुम्ही मला सोडवा, मग मी तुम्हाला सोडवेन. तर सुमन काकू नकार देत असतात. नाग महिप्त शिखरे म्हणतात, वहिनी नाही, नका म्हणून आपल्याकडे वेळ कमी आहे. हा नाग्या मला तर मारेलच, पण तुमचा सुद्धा विचार करणार नाही, तुम्हाला सुद्धा मारेल. त्यामुळे तुम्हीच विचार करा, आता इथे राहायचं की स्वतःची सुटका करून घ्यायची. आणि वहिनी काळजी करू नका, 113% मी तुम्हाला इथून सोडणारच, फक्त तुम्ही मला सोडा असं म्हणत आता महिपा शिखरे कसबस सुमन काकूंना मनवण्याचा प्रयत्न करत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुवेदनाच्या घरी नाश्त्यासाठी कोणीही आलेलं नसतं. तर अर्जुन सायलीला म्हणतो, हे काय कोणीच आलं नाहीये का? तर सायली अर्जुनला म्हणते, खोलीतून कोणीच बाहेर आलं नाहीये. तर अर्जुन म्हणतो, कसे येणार बाहेर, सगळ्यांनाच आता खूप त्रास होत असेल. एकीकडे सुमन काकू गायब आहेत, तर दुसरीकडे सचिनला कालच घराबाहेर काढलं आहे आणि त्यामुळे सगळ्यांनाच खूप त्रास होत असेल. सगळ्यांना अस्मिता ताईची काळजी वाटत असेल. तर इकडे या सगळ्या गोष्टीचा प्रियाला मात्र खूप आनंद मिळत असतो. प्रिया म्हणते, चला पुढचे काही दिवस तरी सुभेदारांना सचिन हे प्रकरण बस आहे आणि सायली आणि अर्जुन सुद्धा यातच अडकून पडतील असं म्हणत प्रिया मनातून खूप खुश असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं महिप्त शिखरे सुमन काकूंना विनंती करू लागतात. आता सुमन काकूंना महिप्त शिखरेच बोलणं खरं वाटतं, त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि शेवटी सुमन काकू महिप्त शिखरेंना मदत करायला तयार होतात. त्यांच्या हाताची दोरी सोडतात आणि त्यानंतर महिप्त शिखरे जसे आपले हात सुटतात तसे आपल्या पायाची दोरीही सोडतात आणि एक एक दोरी तिथे फेकून देतात आणि उठून उभे राहतात. आता सुमन काकू महिपा शिखरेंना खुणावूनच आपल्याला सोडवायला सांगत असतात, परंतु महिपा शिखरे तिथली एक दोरी घेतात आणि सुमन काकूंना पुन्हा अगदी त्यांची सुटका होऊ नये यासाठी बांधून ठेवतात. आता मात्र सुमन काकूंना हे पाहून धक्का बसतो. आता महिपा शिखरे रूमचा दरवाजा उघडतात आणि बाहेर येतात. तर बाहेर महिप्त शिखरेचेच फंटर उभे असतात. ते घाबरतात आणि म्हणतात, महिपा शेठ, तुम्ही आता मात्र. महिपा शिखरे त्या दोघांच्याही सणसणीत कानाखाली मारतात आणि म्हणतात, एका एकाला बघून घेईन, फक्त इथून सुटका करा असं म्हणत ते तिथून रागानेच निघून जातात आणि त्यांचे ते फंटर त्यांच्या मागून निघत असतात. आता ते पूर्णपणे घाबरून गेलेले असतात आणि आता स्वतःची सुटका करून घेण्यासाठी महिप शिखरे बाहेर पडलेले असतात आणि त्या ठिकाणी चैतन्य असतो. आता चैतन्य हेल्मेट घालून
आपल्या गाडीवर बसणार, परंतु त्याच वेळी आता महिप्त शिगरेचे फंटर त्यांना घेऊन जात असताना चैतन्याने पाहिलेलं असतं. आता चैतन्याला धक्का बसतो. चैतन्य म्हणतो, महिप शिकरे, इथे आता मला हे सगळं काही अर्जुनला कळवायला हवं, आणि म्हणूनच चैतन्य घाईघाईने अर्जुनला फोन करायला घेतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं महिपा शिखरे आता नागराज काकांना फोन करतात आणि महिप्त शिखरेचा आवाज ऐकून नागराज काका घाबरतात आणि म्हणतात की हे बघ महिप्त, तू चुकीचं समजतोयस. तर आता महिप्त शिखरे म्हणतात, थोबाड बंद ठेवून आज्ञा, कारण तुझ्या जिवेला एवढाही ताण देऊ नकोस, कारण आता ती शिल्लक राहणारच नाही. आता मात्र महिप्त शिखरेचा तो दरारा पाहून नागराज काका मात्र पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. तर प्रिया आता हे सगळं काही पाहून तिलाही घाम फुटलेला असतो. तर प्रिया नागराज काकांना म्हणू लागते, तुम्हाला कळते का नागराज काका हो, तुमच्या नाकाखालून तो पळून गेला आहे आणि आता तो अख्ख्या जगाला ओरडून सांगेल की आपण काय काय केले. ते आता आपला खेळ संपलाय, तुम्हाला कळतंय का. तर दुसरीकडे पाहायला मिळतात चैतन्य अर्जुनला फोन करतो आणि घडलेला सर्व प्रकार सांगत म्हणतो, अर्जुन, तू लवकरात लवकर इथे ये, तोपर्यंत आसपास मी त्याला इथे शोधतो. तर अर्जुन म्हणतो, तू मला लाईव्ह लोकेशन पाठव, मी लगेच तिथे पोहोचत आहे. आता अर्जुन पोलिसांची टीम घेऊन आता महिपा शिखरेच्या ठिकाणापर्यंत पोहोचलेला असतो आणि महिपा शिखरे तिथे झाडामागे लपून असतात. आता अर्जुन महिपा शिखरेंना शोधण्यामध्ये यशस्वी ठरेल का, त्यांना रंगे हात पकडत पोलिसांच्या ताब्यात देण्यात यशस्वी ठरेल का, आणि या सगळ्यातून अर्जुनला सत्य कळेल. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.